होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढी करता म्हणून 1 कपभर एवढं मी दही घेतलेलं आहे. आता कढी म्हटली की जराशी ती आंबटसर अशी जरा बरी वाटते, म्हणून मी थोडंसं आंबट असं दही इथे मी वापरलेलं आहे. यामध्ये घालते आहे मी जवळपास 2.5 टेबलस्पून एवढं बेसन. त्यानंतर काय करायचं ना, याच्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण कप एवढं पाणी घालायचं. अर्धा चमचा हळद घालायची यामध्ये आणि त्यानंतर ना हे सगळे जिन्नस जे आहे एकदा नीट असं आपण मिक्स करून घेऊया. दह्याचं जे हे मिश्रण आहे ना, छान एकसारखं असं प्लेन व्हायला पाहिजे. यामध्ये जराही बेसनाची म्हणा किंवा दह्याच्या ज्या गुठळ्या असतात छोट्या छोट्या त्या राहायला नको. म्हणून आता काय करते ना, एक चाळण ठेवते आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण जे आहे ना आपण गाळून घेऊया. म्हणजे काय होईल ना, सगळं छान एकजीव असं होऊन जाईल आहे आणि एकही यामध्ये गुठळी अशी उरणार नाही आणि कढी जी आहे ती छान अशी प्लेन छान अशी ना होईल आहे. बरं, असं न करताना बरेच जण काय करतात ना, बेसन आणि दही जी आहे मिक्सरमधनं देखील फिरवतात. ती देखील पद्धत एक वेगळी आहे आणि त्या पद्धतीने देखील ना कढी अशीच छान अशी प्लेन अशी बनवून तयार होते. बरं, पुढे आता आपल्याला काय करायचं ना, आता कढी फोडणी घालायची आहे. त्याकरता एक ना आपण वाटण बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्याला आता इथे काय केलं आहे ना, मी 3 ते 400 मिरच्या घ्यायच्या, थोडीशी कोथिंबीर घेऊया, त्यानंतर 5 ते 6 पानं अशी कढीपत्त्याची आणि लसूण घ्यायची आपल्याला 4 ते 5 पाकळ्या. बरं, आता हे सगळे जिन्नस जे आहे पाणी न घालता आपल्याला मिक्सरला जे आहे ना जाडसर असं नीट असं वाटून घ्यायचं आहे. हे जे वाटण आहे जराही प्लेन नको, छान असं खडपड असं हाताला असं लागायला पाहिजे बघा, अगदी ह्या टेक्स्चरचं. मग काय करायचं ना, इथे आता गॅस सुरू केलेला आहे. चांगलं खोलगट असं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये चमचा ते 1.5 चमचा असं तेल टाकलेलं आहे. तेल गरम इथे झालं की त्यानंतर 1 चमचा इथे मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली, अर्धा चमचा इथे आपल्याला मेथीदाणा टाकायचा आणि अर्धा चमचा इथे आपल्याला जिरं टाकायचं आहे. सगळं छान असं तडतडलं इथे. त्यानंतर आपण जे आता वाटण बनवून ठेवलेलं होतं ना, ते यामध्ये टाकायचं आहे. 2 तुकडे कलमीची टाकायचे आहे, 2 तेजपान टाकायचे आहे आणि त्यानंतर 2 ते 3 अशा सुक्या मिरची इथे आपल्याला टाकायचं आहे. हे सगळं जिन्नस जे आहे 1 ते 1.5 मिनटं असं नीट असं परतून घ्यायचं मंद आचेवरती आणि याला असं तेल सुटत आलं की यामध्ये छान असं आपण अर्धा चमचा आपण हिंग टाकून तेजपान आणि कलमी अजिबातही स्किप करायची नाही आहे, कारण की याच्याने ना कढीला खूप सुंदर अशी ना चव येत असते. बरं, आता हे सगळं जिन्नस असं नीट परतून झालं की आता जे दह्याचं मिश्रण जे आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. नीट असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जितपत पातळ किंवा घट्ट अशी आपल्याला कढी पाहिजे आहे त्याप्रमाणे यामध्ये पाण्याचं प्रमाण इथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. मग इथे आपल्याला चवीपुरती एवढं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आवडत असेल तर अर्धा ते पाव चमचा अशी साखर देखील ॲड करू शकता. आणि आता एक टीप इथे लक्षात असू द्या की आता सगळं जिन्नस आता इथे टाकून झालेलं आहे. इथे आता गॅसचा फ्लेम जो आहे ना आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे आणि कढी छान अशी आता सतत अशी ना ढवळत राहायची आहे, म्हणजे की कढी जी आहे ना अजिबातही इथे फुटणार नाही. तर मग होतं काय ना की कढी थंड झाल्यानंतर पाणी वेगळं आणि ते दही वेगळं असं व्हायला नको. म्हणूनच कढी उकळताना नेहमी अशी सतत अशी ती ढवळत राहायची, म्हणजे कढी अजिबातही इथे फुटत नाही. छान इथे 2 ते 3 अशा उकळ्या काढून झालेल्या आहेत आणि इथे आपली तयार आहे मस्तपैकी गरमागरम अशी कढी. आणि त्यानंतर इथे छान असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेऊया, एकदा नीट असा मिक्स करून घेऊया आणि इथे आपली सर्व करायला रेडी आहे मस्त गरमागरम अशी कढी. बरं, ही कढी तुम्हाला फक्त मसाले भातासोबत आवडते की पुन्हा कुठल्या याच्यासोबत, मला कमेंट करून नक्की कळवायला आहे. पण आमच्याकडे मसाले भात आणि वांग्याची भाजी म्हटलं की कढी आलीच ही. तर मग अशा पद्धतीची कढी एकदा तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.